सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। आज 4 दिवसांपूर्वी ज्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या, त्या ठिकाणी आपल्या 9 गावांनी माझ्यावर भरभरून विश्वास दाखवून मला या ठिकाणी विजयी केले। म्हणून सर्व माझ्या मायबाप जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते आणि त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही। म्हणून या ठिकाणी त्यांच्या सर्व सेवेसाठी मी तत्परपणे सक्षमपणे या ठिकाणी उभी आहे। आज थोरंदळे गाव, वळती गाव, जाधववाडी, चांडवली, भागडी, भराडी, खडकी आणि चांडोली ह्या सर्व गावांनी माझ्यावर भरभरून विश्वास दाखवल्याबद्दल तेथील सर्व जनतेने मला मतांरूपी भरपूर आशीर्वाद देऊन या ठिकाणी सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला। मी ह्या क्षेत्रात नवीन होते, पहिलं पाऊल उचललं होतं आणि सगळ्यांनी आणखी एक पाऊल उचलून माझ्याकडे या ठिकाणी मला भरघोस मतांनी विजयी केलेला आहे। भरपूर आपले जे तरुण वर्ग होता, जे रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी त्यांनी माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। आज जेव्हा प्रचारादरम्यान आम्ही गावागावांमध्ये फिरायचो, ह्या 9 गावांचं नेतृत्व करण्यासाठी मी प्रचारादरम्यान ह्या 9 गावांमध्ये फिरले, तेव्हा मला मायबाप जनता नेहमी सांगायची की ताई, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा, आमच्याकडे लक्ष द्या, आमच्या रस्त्याचे प्रश्न सोडवा, आमचा पाण्याचा प्रश्न सोडवा, आमच्या इथे लाईट नाही, 6च्या नंतर घराच्या बाहेर पडायला आम्हाला होत नाही, कारण की लाईटीचा प्रश्न आहे, बिबट्यांचा प्रश्न आहे। ताई, आज 5 वर्ष पुन्हा इथे येऊ नका, असं वागू नका। म्हणून त्यांना कुठे आमच्यामध्ये आशेचा किरण दिसला असेल, म्हणूनच त्यांनी आपले हे प्रश्न आमच्या समोर मांडले होते। म्हणून मी इथे सांगते सर्वांना की मी सौ प्रियंका केतन वाघ या ठिकाणी तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे याला तडा जाऊ देणार नाही। आज जे आपल्या मायबाप जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता पंचायत समितीसाठी माझी इथे सदस्यपदी निवडणूक झाली आणि तिथे सर्वांनी मला मतदाधिक्य देऊन उभं केलेलं आहे, म्हणून सर्वांची ऋणी आहे। आज रांजणी या ठिकाणी आपण एक मध्यवर्ती कार्यालय उघडण्याचा मानस आहे आमचा, की त्या ठिकाणी आपली जी मायबाप जनता आहे, जी 9 गावांचं नेतृत्व मी ह्या ठिकाणी करत आहे, त्यांचे जे काही प्रश्न असतील, खाजगी स्वरूपातले असू दे, सार्वजनिक स्वरूपातले असू दे, कुठल्याही प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी आपण कागदरूपी घेऊन या, आम्ही नक्की त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करू। माझे पती माननीय केतन हरिश्चंद्र आबाजी वाघ हे जिल्ह्याचे युवा उपाध्यक्ष आहेत, ते सुद्धा या ठिकाणी प्रत्येक वेळी कार्यरत असतात। आपल्या जे युवक वर्ग आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रांजणीच्या जडणघडणीमध्ये कुठल्याही प्रकारचे अंगणवाडीची कामं असू दे किंवा शैक्षणिक क्षेत्रातली कामं असू दे, माता भगिनींच्या साक्षरतेचा प्रश्न असू दे, ह्या सर्व कामांमध्ये ते आतापर्यंत कार्यरत होते आणि त्यांचाच हा वारसा घेऊन मी या क्षेत्रात पदार्पण करत आहे। आज आपल्या मायबाप जनतेचे जे सगळ्यांनी माझ्यावर जो भरभरून विश्वास दाखवला आहे त्यांची मी अक्षरशः ऋणी आहे आणि त्यांना ह्या 5 वर्षामध्ये त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा मी प्रयत्न करणार आहे। त्यांचे जे काही प्रश्न आहेत, अडचणी आहेत, त्या त्यांनी माझ्यासमोर मांडाव्यात आणि मी ताई म्हणून त्यांचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे ते सगळे प्रश्न सोडवण्याचा। आणि असाच तुम्ही माझ्यावर भरभरून विश्वास पुढेही दाखवावा ही सर्वांना नम्र विनंती। आणि पुन्हा एकदा माझ्या ह्या 9 गावांचे मी मनपूर्वक आभार मानते की मला असाच तुम्ही पाठिंबा पुढेही देत राहा। धन्यवाद। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।